नमस्कार, मी संध्या. माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण 30 साईज बोटनेक ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर इथे उंची आहे 13 इंच तयार, त्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलेलं आहे, 14 मार्किंग केलेले आहे आणि पूर्ण शोल्डर इथे 13 इंचच आहे. त्याचा निम्मा इथे 6.5 घेतलेला आहे, मुंडा देखील 6.5 घेतलेला आहे. त्यानंतर छाती आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग होतो 7.5 आणि पुढे 2 इंच मार्जिन. कमरेच्या इथून देखील मी 7.5च घेतलेला आहे आणि पुढे 1.5 इंच मार्जिन दिलेले आहे. आता गळा रुंदी मी इथे 3.5 घेते. गळा रुंदी 3.5 घेतल्यानंतर इथे 3 इंच अंतर उरत आहे. तर इथे शोल्डर पट्टी मी 2-2.25 इंचाची तयार करणार आहे. आता इथे तुम्हाला जर शोल्डर पट्टी 2.5 इंच ठेवायची असेल तयार, तर तुम्ही इथे गळा रुंदी कमी करू शकता, 3 इंच 3.25 पर्यंत घेऊ शकता. त्यानंतर इथे उंची मी 3.5 घेत आहे. सुरुवातीला मी 3.5 वरती मार्किंग करत आहे, नंतर मी गळानुसार ॲडजस्ट करणार आहे. आता या पद्धतीने आपल्याला हा बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढच्या गळ्याची मार्किंग करू. तर आता इथे बघा, खालच्या बाजूने मी 3 इंचाची कंबरपट्टी ठेवणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. 4 वरती मार्किंग केलेली आहे. आता इथे मी वरती 3.5 घेतलेली आहे रुंदी, तर खालच्या बाजूने मी 3 इंच घेणार आहे. तुम्हाला गळा देखील इथे मोजून दाखवते. 10 इंच गळा आहे, अर्धा इंच आपला शोल्डरमध्ये जाणार आहे, 9.5 वरती तयार होईल. आता इथे जी पट्टी आहे ती मी तयार 1ची करणार आहे. ते 2 इंच घेतलेला आहे. आता हा जो गळा आहे तो एवढाच इथे होणार आहे. मला जो कमी वाटत आहे, तर वरच्या गळ्याची इथे उंची मी अर्धा इंच कमी करते, म्हणजे 3 वरती मार्किंग करते. इथे अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, तर 2.5 वरती गळा तयार होणार आहे. त्यानंतर आपण परत एकदा इथे 2 वरती मार्किंग करते. 1 इंचाची पट्टी आपल्याला तयार हवी आहे, तर वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने अर्धा इंच जाणार आहे. आता इथे खालच्या बाजूने आपण गळा रुंदी 3 इंच घेणार आहोत. वरच्या बाजूने मी 3.5 इंच रुंदी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे. आता वरच्या बाजूने मी गोलाकार आकृती देऊन घेणार आहे. आता इथे या गळ्याची जर उंची कमी वाटत असेल, तर तुम्ही खालच्या बाजूने कंबरपट्टी अजून कमी करू शकता. तर कस्टमरला चालणार असेल तर तुम्ही त्यांना विचारून इथे कमी करू शकता. ते इथे मार्किंग करून ठेवते. आधी गळा ड्रॉ केल्यानंतर चेक करणार आहे. आता इथे या बॉक्समध्ये तुम्ही डायमंड शेप किंवा ड्रॉप तुम्हाला जो हवा तो आकार इथे तुम्ही देऊ शकता. या पद्धतीने मी इथे आकार देणार आहे. आता इथे कॉर्नरपासून मी गळ्याचं अंतर चेक करते, तर 1.25च्या आसपास आपण हे अंतर घेतलेलं आहे. आता आपण गळा कटिंग करून घेऊ. तिथे मी गळ्याची उंची वाढवलेली नाही आहे. आता वरचा गळा देखील आपण ते कटिंग करून घेऊ. तर हे बघा, या पद्धतीने आपला गळा इथे कटिंग करून झालेला आहे. आता इथे मी ब्लाऊज पीस देखील कटिंग करून घेतलेला आहे. ब्लाऊज पीसची जी सरळ बाजू आहे ती माझ्या दिशेने आहे, त्यावरती आपण अस्तर ठेवून घेणार आहोत. आता इथे मधला गळा आहे त्यालाच मी इथे शिलाई करून अस्तर आतल्या साईडला फिरवून घेणार आहे. तर त्याआधी मी इथे टाचण्या लावून घेते. इथे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी पेन्सिलच्या साहाय्याने मार्किंग करते. अंदाजे ते 4 लाईन इतकं अंतर घेऊन मार्किंग केलेले आहे. हे पहा. आता आपण इथे शिलाई करून घेऊ. या पद्धतीने आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण मधलं कापड आहे ब्लाऊज पीसचं ते इथे कटिंग करून घेऊ. त्यानंतर इथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊ. जिथे जिथे कॉर्नर आहे आणि गोलाकार आकार आहे तिथे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर मी डबल शिलाई इथे मारून घेते. तर इथे डबल शिलाई दिल्यानंतर मी अस्तर फिरवून घेतलेला आहे, हे पहा, आणि प्रेस देखील करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देताना इथे एकदम एक दाबाची शिलाई द्यायची आहे, कारण जर तुम्ही लेस लावणार असाल तर ती लेसमध्ये कवर होईल, दिसू नये यासाठी या पद्धतीने शिलाई देऊ शकता. आता इथे मधल्या गळ्याला मी शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण साईडने अस्तर जोडून घेणार आहोत.
बघा इथे व्यवस्थित अस्तर हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे टाचण्या लावून घेते. आता आपण साईडने शिलाई देऊन घेऊ. आता इथे एक्स्ट्रा जो कापड आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत. आता इथे वरच्या गळ्याला आपण अस्तरचीच पट्टी काढून लावणार आहोत. तर त्यासाठी बघा मी इथे अस्तरला डबल फोल्ड करून घेते आणि या पद्धतीने आपल्याला गळ्याचा जो भाग आहे ब्लाऊजचा तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून ठेवायचा आहे आणि या पद्धतीने मार्किंग करायची आहे. आता खालच्या बाजूने 1.5 इंच अंतर द्यायचं आहे, कारण खालच्या बाजूने देखील आपल्याला फोल्ड करण्यासाठी कापड लागेल. या पद्धतीने गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. ही पट्टी आपण इथे कटिंग करून घेऊ. आता ब्लाऊजवर ही पट्टी आपल्याला ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूने ठेवायची आहे आणि व्यवस्थित गळ्यानुसार ॲडजस्ट करून टाचण्या लावून घेते. आता इथे 4 लाईन किंवा अर्धा इंच 4 लाईन इतकं मार्किंग केलं तरी चालेल. जेव्हा ही पट्टी आपण फोल्ड करतो तेव्हा 1 इंच तसंही फोल्ड करण्यात जातं, त्यामुळे अर्धा इंच आपलं अंतर इथे कवर होतं. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. इथे हवं तर तुम्ही पायपिंग देखील करू शकता किंवा डबल क्रॉस पट्टी देखील अस्तरची लावू शकता. आता इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे आणि गळ्याला देखील आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फिरवायची आहे आणि वरून दाब शिलाई द्यायची आहे. हे पहा, त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतल्या साईडला फिरवून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची. हे बघा, या पद्धतीने फोल्ड करायची. बघा सिंगल फोल्डच मी केलेले आहे. जो रफ कपडा आहे तो या पट्टीमध्ये कवर करायचा आहे. इथे पट्टी फोल्ड करताना छोट्या छोट्या प्लेट्स येतील, त्या आपल्याला घेत घेत ही पट्टी फोल्ड करायची आहे. आता ही पट्टी आतल्या साईडला फिरून घ्यायची आहे. इथे हवं तर तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा मग मशीनची शिलाई दिलात तरी चालेल, पण फिनिशिंग हवी असेल तर तुम्ही आतल्या बाजूने हात शिलाई करू शकता. त्यानंतर बोटनेकमध्ये गळा थोडा ब्रॉड असतो, त्यामुळे आपल्याला या पद्धतीने शोल्डरचं सेंटर घेऊन टक्ससाठी मार्किंग करायची आहे. आता टक्सची उंची इथे मी 4.5 घेतलेली आहे. त्या पद्धतीने टक्स चेक करायचा आहे. इथे आपला टक्स बरोबर आहे. दुसऱ्या बाजूचा टक्स देखील आपण देऊन घेऊ. आता इथे टक्सला देखील आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने कमरेला मी इथे अस्तरची पट्टी लावून घेणार आहे. हे पहा, या पद्धतीने कंबरपट्टी लावून घ्यायची आहे. आता इथे आपला गळा रेडी आहे. फक्त मला मधल्या गळ्याला इथे लेस लावायची आहे. त्यासाठी मी इथे सेम ब्लाऊजच्याच कलरची इथे येलो लेस घेतलेली आहे. तुम्ही हवं तर इथे गोल्डन लेस देखील लावू शकता. आता इथे वरच्या गळ्याला मी मोठ्याच टाक्याची शिलाई दिलेली आहे मशीनची. नंतर मी हात शिलाई करून घेणार आहे आणि ही शिलाई काढून घेणार आहे. जिथे तिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला व्यवस्थित लेस फोल्ड करून घ्यायची आहे. आता इथे बघा सेंटर आहे, तिथे देखील आपल्याला छोटी प्लेट्स घ्यायची आहे सेंटर दिसावं यासाठी. आता इथे आपण लेसच्या दुसऱ्या बाजून देखील शिलाई देऊन घेऊ. इथे हवं तर सेंटरला तुम्ही छान असं लटकन देखील लावू शकता. तर इथे आपली ब्लाऊजची डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.